हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण झणझणीत अशी गोळ्याची आमटी बघणार आहेत. तर रेसिपी न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला ही रेसिपी आपण बघूया. सर्वात पहिलं तर बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळल्यानंतर जिरी, ओवा, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून असं ते मळायचं आणि मळताना त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण पण टाका. त्यामुळं काय होतं, खूप छान असे टेस्ट येते त्याला. तर बघू शकता मी आधीच ते बारीक करून ठेवलं होतं, तर ते मी घालून आणि काढलेलं सगळं सामान घालून एकदम घट्ट असं बेसन पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं बेसन आणि थोडं थोडं पाणी पण ॲड करायचं. म्हणजे बेसन पीठ जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. तर तुम्ही बघू शकता मी एकदम थोडं थोडं पाणी मिक्स करत आहे आणि लागेल तसं बेसन पण ॲड करत आहे. एकदम बेसन घेतलं की ते पातळ होतं आणि मग ते व्यवस्थित मळता येत नाही. तर तुम्ही बघू शकता थोडं 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 ॲड करत राहायचं. पाणी पण तसं थोडं थोडंच ॲड करत राहायचं. आणि तुम्हाला हे बेसन पीठ हाताला जास्त चिकटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल पण टाकू शकता. त्यामुळे ते हाताला पण चिटकणार नाही आणि छान असा गोळा पण तयार होईल. तुम्हाला जेवढे गोळे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता कमी जास्त. एक-एक गोल गोल गोळे पण करतात. एक-एक चपटे करतात. एक-एक सांडग्यासारखे सोडतात. आणि तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही चपातीसारखं लाटून त्याचे तुकडे पण करून टाकू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकतो. मी तर ह्याला बघा तुम्ही पुढे मी कसं करते ते. छान असा गोळा तयार झाल्यानंतर तो एक असा तेल लावून ठेवून द्यायचा आणि तोपर्यंत आपण भाजीला लागणारे बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि 1-2 कढीपत्त्याची पानं पण मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते छान असं बारीक मिक्सरला करून घ्या तुम्ही. आणि जर बारीक होत नसेल तर तुम्ही त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं तरी पण चालेल. तुम्ही हे बारीक करताना पहिल्यांदा खोबरं बारीक करून नंतर जर कोथिंबीर आणि लसूण टाकला तर अजून छान असं बारीक होईल ते. चला आता फोडणीची तयारी करूया. तर मी गॅसवरती मोठी कढई ठेवलेली आहे. त्या कढईत 2 चमचे तेल टाकून चांगलं असं तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. जिरं तुम्ही जास्त करपू देऊ नका. त्याच्यामुळे कडू असं ते लागतं. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण बनवलेलं खोबऱ्याचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. खोबऱ्याचं मिश्रण पूर्णपणे टाकून झाल्यानंतर त्याला हलवत राहायचं, खाली चिटकू द्यायचं नाही. खोबरं, लसूण हे तेलामध्ये चांगलं
तळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे वापरता, आम्ही काळं तिखट घरगुती वापरतो. तुम्ही जे तिखट वापरता ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाकू शकता, पण मी त्या भाज्यामध्ये टाकली त्यामुळे मी ह्याच्यामध्ये हळद नाही टाकलेली. तर छान असं तिखट टाकून तुम्ही एकदम त्याला तेल सुटेपर्यंत तुम्ही ते हे करून घ्या. नंतर थोडंसं पाणी ॲड करून त्याला तेल सुटेपर्यंत तुम्ही त्याला शिजू द्या. तेल सुटेपर्यंत शिजल्यानंतर त्याच्यात तुम्ही मीठ वगैरे टाकून घ्या. मीठ जरा कमीच टाकायचं, कारण की आपण ते बेसनचं मळलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ जरा कमीच टाकायचं. तर हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम किंवा गार पाणी ॲड करायचं. जास्त पाणी ॲड करायचं, कारण की आपल्याला भाजी शिजण्यासाठी जास्त पाणी लागू शकते. त्यामुळे जास्त पाणी टाका तुम्ही. आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक स्पून तुम्ही शेंगदाण्याचे कूट घाला, त्यामुळं भाजी पण छान अशी मिळून येते. शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर भाजी छान अशी खळखळ शिजू द्यायची. कारण की जर उकळता जर तुम्ही त्याच्यामध्ये बेसनाचे गोळे टाकले तर ते एकमेकांना चिटकतात. त्यामुळं काय करायचं, अशा प्रकारे भाजी शिजू द्यायची. भाजी शिजल्यानंतर आपण घेतलेलं ते बेसन मळून ठेवलेलं घ्यायचं आणि त्याचे तुम्हाला जसे गोळे आवडतात तसं टाकू शकता. कोणी गोल बनवतं, कोणी अशा प्रकारचे बनवतं, पण मी सध्या सांडग्यासारखे टाकणार आहेत, कारण की आमच्या घरी तसे आवडतात खायला. तर मी सगळे तसे सांडगे सगळे सोडून घेतलेले आहेत आणि ती भाजी जवळजवळ तुम्ही 10-15 मिनटं मीडियम नाही, स्लो फ्लेमवर शिजू द्या. आणि भाजी छान अशी शिजल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता. आणि तुम्ही शिजले का हे कळण्यासाठी तुम्ही ते खाऊन पण बघा. जर तुम्हाला पिटाळ लागलं तर तुम्ही त्याला अजून शिजू द्या आणि नंतर मग गॅस बंद करा. तर आपल्या ह्या गोळ्या शिजून रेडी आहेत. तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान अशी शिजलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.